नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेश या आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आदिवासी गावातला किंवा एखाद्या एकदम छोट्याशा आणि खेड्या गावातला शाळा आहे ती कशी असेल आपल्याला एक अंदाजच येऊ शकते की एसी काहीतरी ओबडधोबड, कुठंतरी बसायची सोय नसेल आणि अशा बऱ्याच ठिकाणी अशी शाळासुद्धा आहे. आजही शासनाचं अशा ठिकाणी लक्ष नाही आहे. परंतु गावानं जर का ठरवलं आणि शिक्षकांनी त्यात जर का पुढाकार घेतलं तर निश्चितच एक शाळा ही सुंदर असू शकते, हे निश्चितच. याचंच एक उदाहरण, मी एका गावाला चाललो आहे, आदिवासी गाव आहे आणि ते धानोरा तालुका जे आहे किंवा धानोरा तालुक्यामध्ये गाव आहे ते, आणि धानोऱ्यावरून अगदी काही 10 ते 12 किलोमीटरवरती एक शाळा आहे आणि त्या शाळेचा परिसर पाहून एकदम मस्त वाटते. तर ती शाळा मी तुम्हाला दाखवणार आहे, तो शाळेचा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. शाळेच्या आतमधला नाही, शाळेच्या बाहेरचा जो परिसर आहे एकदम मस्त वाटतंय. परंतु त्या गावाला जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही, कुठल्या पद्धतीचं रस्ता नाही, काही गावात फारशा सोयी नाही, दुकान नाही कुठलं, म्हणजे प्राथमिक सोयी कुठल्याच नाही नसतानासुद्धा एकदम सुशोभित आणि सुंदर आणि स्वच्छ शाळा हे एक उदाहरण आहे त्यातलं. तर चला, तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर त्या अशा शाळासुद्धा असू शकतात, त्यासाठी सरकारनं प्रोत्साहित करणं त्यांना गरजेचं आहे. चला, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. फार काही असं वेगळं नाही, पण पाहण्यासारखं आहे ते. तर चला, तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला. Sound, take 7, action!